नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यात सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जैन साध्वी आणि सेवेकरी अशा 12 महिला कर्जतकडून नेरळच्या दिशेने पायी येत असताना एका दूधवाहक टेम्पोनं त्यांना जबरदस्त धडक दिली होती। या भीषण अपघातात जैन साध्वी मौलिक पुराण श्रीजी आणि सेवेकरी लता संदीप ओसवाल यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य एक सेवेकरी महिला दिवाली ओसवाल या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यांनी 30 तास मृत्यूशी झुंज दिली, मात्र ती अपयशी ठरली। अखेर जखमी सेवेकरी दिवाली ओसवाल या देखील दिनांक 20 फेब्रुवारी रोजी अनंतात विलीन झाल्यात। या अपघातात आता जैन साध्वी आणि 2 सेवेकरी महिलांचा मृत्यू झाला असून या वृत्तानं समस्त जैन समाज हळहळला आहे। दरम्यान या घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस करत आहेत। कर्जत पोलिसांनी अपघात करणारा वाहन चालक रामशंकर छोटेलाल सेन आणि टेम्पो ताब्यात घेतला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन कर्जत पोलिसांमार्फत देण्यात आलंय। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।